कधी काळी जिथे गोळ्यांचा आवाज घुमायचा, तिथे आता संविधानाच्या समतेचं, शांततेचं आणि ऐक्याचं गीत घुमणार आहे. देशाच्या आणि राज्याच्या सामाजिक समरसतेला तडा देत ज्यांनी कैक दशकं नक्षली चळवळीचं समर्थन करून देशात अराजकता माजवली, त्या काँग्रेसला आणि लाल बावट्यांना ही चांगली चपराक आहे. गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज इतिहास लिहिला गेला. माओवाद्यांचा मोठा नेता, ज्याच्यावर तब्बल 6 कोटींपेक्षाही जास्तीचं बक्षीस होतं, 1970 पासून ज्याने आपला दबदबा कायम टिकवून ठेवला, जो माओवाद्यांचा मेंदू म्हणून ओळखला जातो, त्याच्या बुद्धीच्या बळावर माओवाद्यांनी अनेक थरारक ऑपरेशन्स केलीत, अशा भूपतीने अखेर पोलिसांसमोर सरेंडर केलंय. नक्षलवाद वाढवण्यासाठी ज्याने महत्वाची भूमिका घेतली, तो भूपती 60 माओवाद्यांसह सरकारला शरण गेला. देवेंद्रजींची झिरो टॉलरन्स पॉलिसी आणि केंद्र सरकारच्या नक्षलमुक्त भारत अभियानामुळे भूपतीसारख्या माओवाद्यांनाही आता कळून चुकलंय की मुख्य प्रवाहात आल्याशिवाय प्रगतीच्या वाटा खुल्या होणार नाहीत. म्हणून हा बदल ऐतिहासिक ठरतो.